तर अशा स्थानाचं आपण आज कलशारोहणाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम अनुभवला, सोहळा अनुभवला. आपण त्याने तृप्त झालेले असाल तरी पण आता वेळेचं बंधन आहे. मी जरा जास्त बोलावं असंही वाटत नाही मला. थोडक्यात म्हणजे की श्रीवर्धनस्थ महानुभावांनी आपली परंपरा चालवली. कशी ओमव्यास बाबांचे प्रणव सौनिक बाबा, रणाईतला सरले बाबा, त्यांनी रिद्धपूरचं महाद्वारचं काम केलं. प्रचंड जनता जमली होती. खूप घरचं आता आपल्याला म्हणून त्यांनी जनरेटर बंद झालं. ते इशारा दिला आम्हाला, डुबते सूरज की आलं की घर चलो, लोकांना भुका लागल्या आहेत, आता तुमची वटवट थांबवा. शेवटी श्रीवर्धनस्थ बाबांचं या कार्यक्रमाचा त्यांनी निमित्ताने त्याने मोठा खर्च केला, खूप कष्ट उचलले. त्यांनी आपली परंपरा चालवली. प्रणव सौनिक बाबांनी, मोठ्या बाबांनी, कैवल्यवासी बाबांनी महाद्वारचं काम केलं, बीडचं काम केलं. असं त्यांनी बरेच कामं केले. त्यानंतर त्या बाबांनी देखील आपलं मराठी कणाशीचं काम केलं. आणि आता या बाबांनी वटेश्वराचं कार्य केलं. भरपूर कष्ट सहन करून, मोठ्या कष्टानं मार्ग सांभाळून आणि असली कामं करणं जरा अवघड असतं. तसं साडे भिक्षुकं करू शकतात, पण मार्ग सांभाळून हे करणं मोठं कष्टाचं जिकिरीच आहे. तरी त्याने ते शेवटा असलेलं म्हणून ते अभिनंदनास पात्र आहे, प्रशंसेस पात्र आहे. एवढं बोलून त्यांना 10 पैसा मिळणारच आहे. एवढं बोलून मी आपलं संपवतो. तुम्हा सर्वांना श्रीचरणी प्रार्थना की सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा धडो, विषय सर्वथा नावडो, सदंगरी कमळी दडो, मुरलिता हटाने अडो, वियोग भरता रडो, मन भवच्चरिती जडो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान